चला तर मग आज आपण उपवासाच्या ह्या भोपळ्यापासून कुरकुरीताचे असे कॉर्नफ्लावरचे भजे तयार करून घेऊ. हे बघा असे तळलं म्हणून हे धान्य छोटं झालं आहे. आणि ह्याला कॉर्नफ्लावर, चिली फ्लेक्स, जिरे पावडर, धने जिरे पावडर, मिरची, हळद आणि मीठ लावलं. आणि परत मग ते तळून घेतले. तर अगोदर उकडून घेतल्यानंतर तळून घेतले. हो का किती छान झाले ते. माझे जर हे कॉर्नफ्लॉक्स तयार केलेले भजे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे भजे कसे वाटले. आता हे बघा, हे उपवासाचा भोपळा आहे. ह्याला जास्त नाही शिजवायचं, थोडं शिजवायचं. त्याचे आपण ना कॉर्नफ्लॉवर टाकून भजे करू. आता हो का ह्याच्यात मीठ टाकायला शिजायला ठेवलं. हो का हे उपवासाचा असा भोपळा आहे. ह्याचे सोलून उभे तुकडे केले. सोललं, ह्याला साल होती हे सोलली, सगळी बी काढले आणि उभे तुकडे केले. तर आता ह्याला थोडं शिजवायचं, जास्त शिजवायचं नाही. जास्त शिजवलं तर ते चांगले लागणार नाहीत. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकले आणि ह्याला शिजवायचं. शिजवून ह्याला चाळणीमध्ये काढायचं, त्याला पुसून घ्यायचं. पुसून घेतल्यानंतर आता हे काही कॉर्नफ्लॉवर काढले. ते कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये थोडी मिरची टाकायची, चिली फ्लेक्स टाकायचे, मीठ टाकायचं, ओवा टाकायचा, जिरे टाकायचे. पाहिजे असेल तर लसूण टाका. आता हो का जास्त शिजू देणार नाही, मी बंद करणार आहे 2 मिनिटांनी. जास्त शिजलं तर त्याचे तुकडे होतील हाताला लागल्यानंतर. आता हे शिजवून घेते. ह्याचं पाणी सगळं काढते. एका कपड्यावर पसरून त्याला वाळवायला लावते. व चांगले वाळले की त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करते आणि परत तळायचं आहे आपल्याला. आता हे बघा, हे भोपळा शिजवून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण काळा मसाला टाकला आहे. ही मिरची टाकली, हे धनाजिरा पावडर आहे, हळद आहे, काळा मसाला आणि मिरची टाकली. थोडं काळं मीठ टाकायचं, थोडं लूण देऊ. आता बघा हे सगळं मिक्स करायला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. असं थोडं कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं. काळं मीठ आहे. आता ह्याला काळं मीठ लावते थोडं. हो का हे असं छान मिक्स केलं. हो का किती छान मिक्स झाले बघा बरं. आता चवीनुसार ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं, आपल्याला चवीला लागेल तसं. बरं वाटतं एकदा एक चव घ्यायची ह्याची. ह्याला जर मीठ चांगलं झालं असलं तर जास्त मीठ नाही टाकायचं. जास्त मीठ टाकलं तर हे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर सुद्धा हो का हो असे कॉर्नफ्लॉवर टाकून असं मिक्स करायचं. हो लागेल तेवढंच कॉर्नफ्लॉवर टाकायचं. त्याच्याने कुसकुशीत आणि छान भजे होते बरं का. हे उपवासाचा भोपळा आहे, लाल भोपळा आहे उपवासाचा. हो का माझं जास्तच थोडं वाळलं म्हणून कॉर्नफ्लॉवर ह्याला लागणार गेले. एका कपड्यावर ठेवलं होतं ना मी. थोडं कॉर्नफ्लॉवर लागल्याशिवाय बी कुरकुरीतपणा येत नाही त्या भज्याला. थोडंसं पाणी घालत आणि आता तसं 1 चमचेभर पोह्या. आता हे काही तेल गरम झाले. बस हो का इथं तेल गरम झाले चांगलं. आता हो का हे कॉर्नफ्लॉवर चांगले लागले. मिठाची चव बघायची आणि तळायची. आता हो का छान कॉर्नफ्लॉवर लागले. हो का कॉर्नफ्लॉवर किती छान मिक्स झाले. आता ह्याच्यामध्ये टाकते. हो का तळायला टाकले ह्याच्यामध्ये. कमी तेलात करायले बरं का. का तर ते हे कॉर्नफ्लॉवरचं तेल परत काही कामाला येत नाही, काळं पडतं आहे. राहून दे बजाव मग ती राहून देऊ की बरं. आता हो का हे तळायला चांगलं. कॉर्नफ्लॉवर चांगलं मिक्स केलं का नाही भजे चांगले तळते. जास्त वाळले थोडं कपड्यावर, त्याच्याने कॉर्नफ्लॉवर मिक्स होईना गेले. जास्त पाणी लावलं तर कॉर्नफ्लॉवर चिकट होतं आहे.
आणि हे शिजवताना भोपळा अगोदर ना मी ह्याला ना मीठ टाकून शिजवले बरं का पाण्यामध्ये. थोडं मीठ टाकावंच लागतं, मीठ नाही टाकलं तर भोपळामधून सपक लागतं आणि ते चांगलं लागत नाही परत ते टेस्टला. अगोदरच हा भोपळा थोडा गोड असते. ह्याच्यामध्ये थोडं तुम्ही तळायच्या अगोदर कॉर्नफ्लॉवरबरोबर लिंबू पण पिळलं तर चालते बरं का. चाट मसाला घालायचा, लिंबू घालायचा. मी चाट मसाला घालायचा विसरले. चांगलं तळून घ्यायचं म्हणजे ते खुसखुशीत व्हावे चांगले, त्याच्याशिवाय ते चांगले लागत नाही. तर आणि आवश्यकतेनुसार तेल वापरा, का तर कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये जळून खाली गळते. तसं गळालं की ते परत मग चांगलं लागत नाही ते तेल कशालाच. आणि हो का किती छान तळलं चाललं आहे बघा बरं. हो का लाल भडक व्हायले तळून. आता हे बघा तळून असे छान खुसखुशीत झाले. ठेवा तुम्ही मोठी पण साईज करू शकता, पण कसं झालं हे मी लहान साईज करून ठेवली होती, मला करायचे आठवणीतच नाही. आणि परत माझ्या आठवणीत आली की आपण ह्याचे थोडे भजे करून बघू म्हणून कॉर्नफ्लॉवर टाकून, म्हणून ह्याचे भजे करायले. नाहीतर तुम्ही लांब लांब चिरूनसुद्धा करू शकता बरं का. हो का किती छान कलर आला आहे. हो का किती सुंदर दिसायला ते. खायला तर इतके टेस्टी लागतात ना. माझ्याकडे खाणार कोण नाही, मी एकटीसाठी केले. सगळ्याला पडसण हे ते झालेलं आहे, कुणी खाणार नाही त्याला. मी एकटीसाठीच केलेत ही भजी. आता किती छान झालेत तळून बघा, किती छान दिसायलेत. इतका टेस्ट सुगंधी इतका फ्लेवर छान यायला आहे ना ह्याचा. खूप फ्लेवर छान यायला आहे, सगळ्या घरात झाला आहे. ह्याला मी तरी लसूण लावायचं विसरले बरं का. तुम्ही लसूण लावू शकता कॉर्नफ्लॉवर बरोबर, मी विसरले. आता हो का ह्याच्यामध्ये काढायले, चाळणीमध्ये छोट्याशा चाळणीमध्ये काढायले आणि थोडेच केलेत मी. मग लिहू हां भांडं लिहू मग भांडं. हो का आता हे ह्याच्यामध्ये टाकते. माझे जर हे भोपळ्यापासून तयार केलेले कॉर्नफ्लॉवर लावून तयार केलेले भजे तुम्हाला आवडले असतील ते सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझे हे भजे कसे वाटले. धन्यवाद.